नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून डिवचलं आहे। तुम्ही राणे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलात, पण आम्हाला संपवता संपवता तुमचं काय झालं असा सवाल ट्विटवरून विचारण्यात आलाय। यालाच ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलंय। मतदारांचे आभार मानण्याऐवजी तुम्हाला ठाकरे आठवतात, यावरूनच ठाकरे ब्रँड आहेत हे दिसतंय। पाहुयात या दोघांमध्ये कसं ट्विटरवर रंगलंय ते। श्री उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, 3 राणे 3 सभागृहात पोहोचलेत। एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार। तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपवण्याचे टोकाचे प्रयत्न केले। काही काळ तुम्हाला यश मिळालं, पण आज नितेशला मंत्रिपदाची शपथ घेताना बघितलं तेव्हा एक जाणीव झाली। देव काही काळ परीक्षा घेतो, पण नंतर जो प्रामाणिक आहे त्याच्यासोबत उभा राहतो। जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळतं, पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो। उद्धव ठाकरे, तुम्ही कोणासोबत चांगले वागलात नाही, म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली। राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा। आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हालाही मी शुभेच्छा देतो। पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचं नसतं, तुमच्या मुलांनाही अक्कल द्या। जर त्यांची घमंड उतरली असेल तर, नाहीतर तुमचं अजून कठीण आहे। दरम्यान राणेंच्या ट्विटवरून सुषमा अंधारेंनी देखील ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय। म्हणून तुम्ही अजूनही बालिश आहात असं सुषमा अंधारे म्हणतायत। अरे, मंत्री झाल्यावर मतदारांचे आभार मानायचे, पक्षनेत्यांचे किंवा ज्या आई वडिलांनी घडवलं त्यांचे आभार मानायचे, ते सगळं सोडून उद्धव ठाकरे साहेब आठवतात। यातच ठाकरे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजूनही शेंबडे आहात हे सिद्ध होतं। सुषमा अंधारे यांनी असं ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय।